Okay, so let's start now. मागील व्हिडिओजमध्ये आपण ASP.NET बद्दल माहिती घ्यायला चालू केली होती आणि त्यामध्ये आपण कशा प्रकारे वेब फॉर्म तयार केले जातात आणि त्यानंतर आपण डिस्कस केलं होतं की कंट्रोल्स कसे यूज केले जातात आणि त्याच कंट्रोलचा यूज करून आपण एक रजिस्ट्रेशन फॉर्म तयार केला होता आणि त्याचबरोबर आपण मागील व्हिडिओमध्ये मास्टर पेज कशा प्रकारे वर्किंग केलं जातं याबद्दल डिस्कस केलं होतं. आज आपण बघणार आहोत व्हॅलिडेशन्स कशा प्रकारे दिले जातात. आपण मागच्या लेक्चरला हा फॉर्म जनरेट केला होता ज्यामध्ये आपण बऱ्यापैकी कंट्रोल्स घेतलेले आहेत. तरीही आपण यामध्ये काही कंट्रोल्स वाढवणार आहोत ज्या कंट्रोल्सला आपण व्हॅलिडेशन चांगल्या प्रकारे देऊ शकेल. सो आपल्याला आणखीन काही कंट्रोल्स लागणार आहे ज्याला आपण व्हॅलिडेशन देऊ शकेल. सो त्यासाठी आपण या ठिकाणी आणखीन एक एंटिटी ॲड करणार आहे. सो आपण ती एंटिटी या ठिकाणी ॲड करूया. सो इथे मला एक रो ॲड करायचं आहे, न्यू रो. सो त्यासाठी मी त्या टेबलच्या आतमध्ये राईट क्लिक करेन आणि ज्या रोच्या खाली मला रो हवा आहे तिथे मी इन्सर्टवर क्लिक करेन आणि रो बिलोवर क्लिक करेन. ओके, सो याच्याखाली एक रो येऊन जाईल आणि इथं आपण एंटर करून घेऊया एम्प्लॉई एज. ओके, आपण इथे एम्प्लॉईचं एज घेणार आहे आणि त्या रिलेटेड व्हॅलिडेशन आपण बघणार आहोत. सो सेम या ठिकाणी आपण जो टेक्स्ट बॉक्स घेणार आहे तो वर आपण डिझाईन केलेला टेक्स्ट बॉक्स खाली एंटर करून घेणार आहोत. ओके, सो या टेक्स्ट बॉक्सवर मी क्लिक करेन आणि पेस्ट करेन. सो हा टेक्स्ट बॉक्सच मी इथे पेस्ट केलेला. सो नेहमीप्रमाणे आपण याही टेक्स्ट बॉक्सला त्याचा आय डी चेंज करूया. जसं आपण आय डी नेम याला त्याचे आय डी चेंज केले होते त्याचप्रकारे आपण एम्प्लॉईच्या एजलाही आय डी चेंज करून घेऊया. आय डी चेंज करण्यासाठी त्या पर्टिक्युलर कंट्रोलवर राईट क्लिक करायचं आहे, प्रॉपर्टीजमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही त्याची आय डी चेंज करू शकताय प्रॉपर्टी विंडोमधून. मी मागेही तुम्हाला याबद्दल डिस्कस केलेलं आहे. जर दोन्ही विंडो एकमेकाखाली येत असतील आणि तुम्हाला ही फुल विड्थ विंडो हवी असेल तर तुम्ही काय करायचं आहे, यातील कोणतीही एक विंडो माऊसनी क्लिक करून पकडायची आहे आणि हा जो ॲरो येतोय ह्या ॲरोमध्ये येऊन याला ड्रॉप करायचा आहे. सो याने काय केलं जाईल, याने तुम्हाला दोन्ही विंडो इथं वर्किंगमध्ये येतील. दोन्ही विंडो तुम्हाला हव्या त्यावेळी तुम्ही वापरात घ्या, नसेल तर त्याला हाईड करून ठेवा. ओके, सो आपण याचा आय डी चेंज करणार आहोत. सो राईट क्लिक करा कंट्रोलवर, प्रॉपर्टीजमध्ये जा आणि इथे त्याचा आय डी चेंज करा. ओके, प्रत्येकाचा आय डी चेंज करणं गरजेचं आहे. सो मी इथे नाव देतो एज. याचबरोबर जर मला आणखीन दोन गोष्टी लागणार आहेत, त्याचा मेल आय डी लागणार आहे आणि त्याचबरोबर मला पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड या दोन फील्ड लागणार आहेत. सो जो आपण मोबाईल नंबर घेतलेला आहे त्या मोबाईल नंबरलाच आपण इथं चेंज करूया आणि इथे घेऊया एंटर एम्प्लॉई मेल आय डी. सो इथे मी घेतो मेल आय डी. एम्प्लॉईचा मेल आय डी मी इथं एंटर करून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर एम्प्लॉईचा पासवर्ड मी इथं घेतलेला आहे. याच खाली मी आणखीन एक रो इन्सर्ट करून घेतोय. ज्या रोच्या खाली तुम्हाला रो हवा असेल त्या रोमध्ये राईट क्लिक करा, इन्सर्टमध्ये जा आणि रो बिलोवर क्लिक करा. तुम्हाला एक रो इथे ॲड होऊन जाईल. जसं आपण HTML मध्ये TR ॲड करतो विथ अवर रिक्वायरमेंट, त्यावेळी आपल्याला कोडिंग कॉपी पेस्ट करावं लागतं. या ठिकाणी तुम्हाला कोडिंग कॉपी पेस्ट करावं लागत नाही आहे. तुम्ही डिझायनिंग व्ह्यूमधूनच जस्ट ड्रॅग अँड ड्रॉप अँड जस्ट क्लिक वापरून तुम्ही ते टास्क करू शकता. सो इथे मी टाईप करतो एंटर युअर पासवर्ड अगेन.
सो या ठिकाणी त्याचा पासवर्डही तो आणखीन एकदा एंटर करेल. आपण या टेक्स्टची थोडीशी साईज बोल्ड करून लार्ज करूया. जस्ट बोल्ड इट अँड लार्ज इट. ओके. सेम आणखी एकदा आपण हा टेक्स्ट बॉक्स कॉपी पेस्ट करून घेऊया. सो मी हा टेक्स्ट बॉक्स कॉपी केला आणि ज्या ठिकाणी हवा आहे त्या ठिकाणी याला पेस्ट करतो. अगेन चेंज द आय डी ऑफ दॅट टेक्स्ट बॉक्स. आत्ता सध्या पासवर्ड नाव आहे त्याला पासवर्ड 0. सो मी इथं सी पासवर्ड नाव देतो त्याला, सी पासवर्ड. सो आपला फॉर्म जनरेट झालेला आहे. ॲट द टाइम ऑफ जर तुम्हाला टेबलचा काही कलर वगैरे चेंज करायचं असेल तर तुम्ही कलर बॅकग्राऊंडचा चेंज करू शकता. टेबल प्रॉपर्टीमध्ये जाऊन तुम्ही हा कलर चेंज करू शकता. यासाठी तुम्ही होल टेबल सिलेक्ट करणं गरजेचं आहे. बट यामध्ये थोडासा ASP.NET होल टेबल सिलेक्ट करताना थोडासा प्रॉब्लेम येतो. ऑल ओव्हर टेबल तुमचा सिलेक्ट केला जात नाही. त्यासाठी तुम्हाला एक अशी गोष्ट करावी लागते. त्यासाठी तुम्हाला सोर्समध्ये जावं लागतं. सोर्समध्ये आणि इथून टेबल टॅग जो लिहिलेला आहे ह्या टेबल टॅगवर इथं क्लिक करा. काय करायचं आहे, डिझाईनमध्ये जाऊन तुम्ही बघितलं तर होल तुमचा टेबल इथून सिलेक्ट झालेला आहे. सो सांगायचं एकच आहे की जर एखादा कंट्रोल इथून तुम्हाला डिझायनिंगमधून सिलेक्ट होत नसेल तर सोर्समध्ये जा, तो पर्टिक्युलर कंट्रोल तिथून सिलेक्ट करा. जसं की मी आता टेबल इथून सिलेक्ट केलेला आहे आणि डिझायनिंगमध्ये जाऊन चेक केल्यानंतर बघा माझा पूर्ण टेबल सिलेक्ट झालेला आहे. जर मला ह्या टेबलच्या प्रॉपर्टीजमध्ये जायचं असेल तर तुम्ही प्रॉपर्टीजमध्ये जा. इथे तुम्हाला टेबलच्या प्रॉपर्टीज दिसायला सुरू होतील. तुम्हाला आता काय करायचं आहे, त्याचा बॅकग्राऊंडचा कलर चेंज करायचा आहे. सो टेबलचा बॅकग्राऊंडचा कलर चेंज करण्यासाठी ज्या काही सगळ्या प्रॉपर्टीज आहेत या तुम्हाला ह्या स्टाईल प्रॉपर्टीमध्ये मिळतील. ओके. या स्टाईल प्रॉपर्टीवर क्लिक करा आणि आतमध्ये जा. इथून तुम्ही त्याच्या बॅकग्राऊंडचा कलर चेंज करू शकता. इथून त्या टेबलचा फॉन्ट, ब्लॉक स्ट्रक्चर, बॅकग्राऊंड कलर सर्व गोष्टी इथून चेंज करू शकता. ऑलरेडी आपण एक कलर दिलेला आहे, बट मला जर हा कलर चेंज करायचा असेल तर मी इथून तो कलर चेंज करू शकतो. लाईक इथून जो कलर हवा आहे तो कलर मी इथून सिलेक्ट करून ओके म्हणू शकतोय. जस्ट क्लिक ऑन ओके. नाव सी आपला बॅकग्राऊंडचा कलर चेंज झालेला आहे. ओके. सो आपल्याकडे बऱ्यापैकी सगळे कंट्रोल्स आलेले आहेत ज्याचा यूज करून मला व्हॅलिडेशन वापरता येतील. ओके. तर व्हॅलिडेशन मेन वापरण्याचा यूज काय आहे, तर जे काय व्हॅलिडेशन्स मी इथं देणार आहे ते सर्व व्हॅलिडेशन्स ॲक्टिव्ह झाल्यानंतर मला ज्यावेळी मी सेव्ह बटनवर क्लिक करेन त्यावेळी मला जो काय हा फॉर्म आहे तो सबमिट झाला पाहिजे. जर माझं कोणतंही व्हॅलिडेशन ॲक्टिव्ह राहील तर त्यावेळी माझा फॉर्म हा ॲक्टिव्ह नाही झाला पाहिजे. सो मला पहिल्यांदा कंडिशन एक द्यावी लागेल किंवा मला एक सेव्ह बटनवर क्लिक केल्यानंतर ॲक्शन द्यावी लागेल की मला माझा फॉर्म सबमिट झाला आहे की नाही हे समजणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, बघा तुम्ही कोणतंही पेज ज्यावेळी तुम्ही इन्सर्ट करता, कोणतंही पेज वेब पेज ज्यावेळी तुम्ही ASP.NET इन्सर्ट करून घेता, आपण इथे 2 पेजेस इन्सर्ट करून घेतलेले आहे. फर्स्ट आहे डिफॉल्ट, सेकंड आहे डिफॉल्ट 2. ज्यावेळी आपण कोणतंही पेज ASP.NET इन्सर्ट करतो त्यावेळी ॲक्च्युली 2 पेजेस इन्सर्ट झालेले असतात. एक पेज हे तुमचं डिझायनिंगचं पेज असतं ज्यामध्ये तुम्ही डिझायनिंग करणार आहात विथ यूज ऑफ ASP.NET. आणि इथे जर तुम्ही ड्रॉप करून बघितलं, ओके, माऊसची मुवमेंटवर लक्ष द्या. इथे जर तुम्ही ड्रॉप करून बघितले तर इथे तुम्हाला एक CS.CS नावाचं एक पेज झालेलं असतं जनरेट. जर तुम्ही हे पेज ओपन केलं तर या ठिकाणी तुम्हाला दिसू शकतं हे सर्व कोडिंग C# रिलेटेड आहे. म्हणजेच जर तुम्हाला कोणतीही गोष्ट ASP.NET कडून डाटाबेसला पाठवायची असेल, लाईक हा तुमचा फ्रंट एंड आहे, जो फ्रंट एंड तुम्हाला ASP.NET मधून करायचा आहे. जसं की आता आपण रजिस्ट्रेशन फॉर्म केलेला आहे. या रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये मी ज्यावेळी सेव्ह बटनवर क्लिक करेन, ओके, ज्यावेळी मी या सेव्ह बटनवर क्लिक करेन त्यावेळी मला टास्क करायचं आहे. सेव्ह बटनवर क्लिक केल्यानंतर माझा जो काय डेटा आहे
तो जाऊन माझ्या डेटाबेसला सेव्ह झाला पाहिजे. डाटाबेसला सेव्ह झाला पाहिजे, राईट. बट हा डाटाबेसला नेण्याचा टास्क ASP.NET कडून केला जात नाही. जसं आपण HTML फ्रंटेंडला घेतो आणि डाटाबेसमध्ये डाटा सेव्ह करण्यासाठी आपण PHPचा यूज करतो, त्याच प्रकारे ASP.NETचा सर्व काही जो डेटा आहे तो सेव्ह म्हटल्यानंतर डेटाबेसला जाऊन सेव्ह करण्यासाठी मला C# लँग्वेजचा यूज करावा लागतो. तो C# लँग्वेज ही तुमची मिडलमॅन म्हणून काम करते. ASP.NETचा डेटा घेऊन हा डाटाबेसला सेव्ह करण्याचं काम या C# लँग्वेजमधून केलं जातं. सो तुम्हाला कोणतंही पेज ज्यावेळी तुम्ही ASP.NETमध्ये ॲड करणार आहात त्या पेजचे 2 पेजेस तयार केले जातात, वन फॉर डिझायनिंग अँड वन फॉर युअर डाटाबेस हँडलिंग पेज. सो ज्यावेळी आपण डेटाबेसवर काम करणार आहोत त्यावेळी तुम्हाला या CS पेजची गरज पडते. ह्याच्यावरूनच तुम्हाला जे काही सर्व कोडिंग आहे ते करावं लागतं. आता या पेजमध्ये बघा, माझं हे पेज सबमिट झालं आहे की नाही हे मला कशावरून समजू शकतं, जर मी या बटनला काही टास्क दिला असेल तर. जर मी या बटनला काही टास्कच दिला नाही तर मला समजू शकणार नाही की हे माझं पेज सबमिट झालेलं आहे की नाही. ओके. सो मला जर या पेजला काही टास्क द्यायचं असेल, म्हणजेच मला ह्या पेजवर डबल क्लिक झाल्यानंतर काही ॲक्शन द्यायची असेल, ओके, तर मला तिथं एक ॲक्शन देणं गरजेचं आहे. तरच मी आयडेंटिफाय करू शकतो की माझे व्हॅलिडेशन सक्सेसफुली ॲक्टिव्ह झालेले आहेत किंवा ते कंप्लीट झालेले आहेत. सो मला जर या बटनला काही ॲक्शन द्यायची असेल, लाईक सबमिट केल्यानंतर डाटाबेसला जाऊन डेटा सेव्ह होऊ दे, किंवा सबमिट म्हटल्यानंतर किंवा सेव्ह म्हटल्यानंतर एरर जनरेट होऊ दे, त्यासाठी मला ह्या या बटनवर डबल क्लिक करावं लागतं. ओके. सो जस्ट डबल क्लिक ऑन दॅट बटन. तुम्ही पाहू शकता आता तुम्ही .cs फाईलला आलेला आहात. तुम्ही डिफॉल्ट 2च्या .cs फाईलला आलेला आहात आणि इथे बघा तुम्हाला कोड काय दिसतोय, बटन 1_ क्लिक. ओके. म्हणजे इथं तुमची एक इव्हेंट ऑफर केली गेली. इथे बघा इव्हेंटचा आर्ग्युमेंट पास केला गेला. सो ज्यावेळी आपण बटनवर क्लिक करेन त्यावेळी काय केलं जाईल, या बटन क्लिकच्या फंक्शनच्या आतमध्ये जो काही तुम्ही कोड लिहाल तो कोड एक्झिक्यूट केला जाईल. हे आपण खूपदा जावास्क्रिप्टला बघितलेलं आहे. जावास्क्रिप्ट वापरताना तुम्ही ऑन क्लिक इव्हेंट देता आणि त्याच्यातून जावास्क्रिप्टचं पर्टिक्युलर फंक्शन एक्झिक्यूट करता, किंवा आपण PHP वापरत असताना एखादं इज सेट फंक्शन वापरून एखादं बटन ॲक्टिवेट करून घेतो. त्याच प्रकारे तुम्हाला ASP.NETमध्ये या बटनावर जर काही कोड ॲक्टिवेट करून घ्यायचं असेल तर फक्त तुम्हाला या बटनावर डबल क्लिक करावं लागतं. तुम्हाला अशा प्रकारे त्याचं फंक्शन जनरेट केलं जातं, इव्हेंट ही जनरेट केली जाते ऑटोमॅटिकली. तुम्हाला त्यासाठी वेगळी कोणती ॲक्शन करावी लागत नाही. या बटनवर क्लिक झाल्यानंतर कोणती ॲक्शन द्यायची आहे हे तुम्ही कोड इथं लिहू शकता. मला काय करायचं आहे तर या बटनवर क्लिक झाल्यानंतर मला एक टूलबॉक्समधून मी लेबल घेतो. ओके. मी याच्या खाली आणखीन एक आपण रो इन्सर्ट करून घेऊया आणि इथे एक लेबल इन्सर्ट करून घेऊया. ओके. सो इथे बघा मी लेबल एक इन्सर्ट करून घेतोय टूलबॉक्समधून. सो टूलबॉक्समध्ये मी गेलेलो आहोत. जस्ट ड्रॅग अ लेबल अँड ड्रॉप हिअर. ओके. सो हे लेबल मी घेतलेलं आहे. ह्या लेबलचा ID चेक केला प्रॉपर्टीमध्ये जाऊन, तर या लेबलचा ID आहे लेबल 1. ओके. ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत. एक तर तुम्ही प्रॉपर्टी इथून देऊ शकता किंवा तुम्ही प्रॉपर्टी ह्या बटन क्लिकमधून ह्याला देऊ शकता. मला आता सध्या काय करायचं आहे तर ज्यावेळी मी बटनवर क्लिक करेन त्यावेळी ह्या लेबलमध्ये टेक्स्टच पडलं पाहिजे, युअर फॉर्म इज सबमिटेड सक्सेसफुली. सो त्यासाठी मला काय करावं लागेल, बटनवर क्लिक झाल्यानंतर ज्यावेळी बटनवर क्लिक करणार आहे
त्यावेळी मला ह्या लेबलच्या प्रॉपर्टी यूज करावी लागेल. ह्या लेबलची कोणती प्रॉपर्टी यूज करावी लागेल? टेक्स्ट प्रॉपर्टी यूज करावी लागेल. आणि मला त्याला सांगावं लागेल ज्यावेळी मी ह्या बटनवर क्लिक करेन त्यावेळी मी जे लेबल घेतलेलं आहे त्याची टेक्स्ट प्रॉपर्टी तू चेंज कर. आत्ता टेक्स्ट कोणता आहे? लेबल आहे. तू काय कर, मी बटनवर क्लिक केल्यानंतर लेबलचं टेक्स्ट चेंज कर आणि ते टेक्स्ट कर युअर फॉर्म इज सबमिटेड सक्सेसफुली. जर मला हे करायचं असेल तर मला सेव्ह बटनावर डबल क्लिक केलं पाहिजे आणि ह्या बटन 1 क्लिकवर आलेलं पाहिजे. ज्यावेळी मी ह्या बटन 1 क्लिकवर येईन त्यावेळी माझा त्या बटनची ऑन क्लिक इव्हेंट ॲक्टिवेट झालेली आहे. माझ्याकडे कंट्रोलही आहे, ज्या कंट्रोलला मला टेक्स्ट काय द्यायचं आहे हे माहीत आहे. मी कंट्रोल घेतलेला आहे लेबल. ओके, सो ज्यावेळी मी या बटनवर क्लिक करणार आहे त्या लेबलचं टेक्स्ट प्रॉपर्टी चेंज झाली पाहिजे. आता त्या लेबलची प्रॉपर्टी कोणती आहे? सेट. आत्ता त्या टेक्स्ट लेबलची प्रॉपर्टी सेट आहे. लेबल. ओके, सो ज्यावेळी बटनवर क्लिक करेन त्यावेळी आपल्याला इथं पडलं पाहिजे युअर फॉर्म इज सबमिटेड सक्सेसफुली. नाव जस्ट डबल क्लिक ऑन दॅट आणि इथे तुम्ही टाईप करू शकता लेबल. बघा तुम्हाला खाली सजेशन दिले जातात, एक्सपर्टीज पण येतात की कशाप्रकारे तुम्ही कोणता कंट्रोल घेतलेला आहे आणि त्या कोणत्या कंट्रोलला तुम्ही कोणतं टेक्स्ट वगैरे किंवा काही प्रॉपर्टी वापरणार आहात का. आता आपण जर लेबल 1 घेतलं नसतं तर टाईप करताना तिथं लेबल 1 दिसलं नसतं. इथं बघा आपल्याला लेबल 1 ऑटोमॅटिकली येत आहे. याचं मिनिंग काय आहे की माझा कंट्रोल तो ॲक्टिवेट झालेला आहे. सो मला इथं लेबल 1 प्रॉपर्टी यूज करायची आहे, लेबल 1 यूज करायचं आहे. त्यानंतर डॉट द्या. आता हे जे दिसत आहेत हे सगळे त्याचे प्रॉपर्टीज आहेत. इथं बघा बॅकग्राऊंड कलर दिसतंय, ॲट्रिब्यूट्स दिसतात, बॉर्डर कलर दिसत आहेत, बॉर्डर स्टाईल, ह्या सगळ्या त्याच्या प्रॉपर्टीज आहेत. ज्या प्रॉपर्टीज तुम्ही इथे बघू शकता. ह्या लेबलवर राईट क्लिक करून तुम्ही ज्यावेळी प्रॉपर्टीजमध्ये जातात त्या इथं बघा बॅकग्राऊंड कलर आहे, बॅक कलर आहे, बॉर्डर कलर आहे, CSS क्लास आहे, क्लायंट ID मोड आहे, एनेबल डिसेबल आहे. यावेळी सगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्याच प्रॉपर्टी तुम्ही या लेबलला त्या CS फाईलमध्ये देऊ शकता. सो ज्या कंट्रोलच्या तुम्हाला प्रॉपर्टीज हव्या आहेत त्या कंट्रोलचं नाव लिहा, त्यानंतर डॉट द्या, त्यानंतर त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज इथं दिसायला चालू होतील. ओके, सो लेबलची मला कोणती प्रॉपर्टी हवी आहे? मला टेक्स्ट प्रॉपर्टी हवी आहे. बघा इथं टेक्स्ट प्रॉपर्टी तुमची आलेली आहे. ज्यावेळी मला टेक्स्ट प्रॉपर्टी घ्यायची असेल त्यानंतर मी टेक्स्ट प्रॉपर्टी घेईन आणि इक्वल टू लिहून मी त्याला सांगेन मला कोणता मेसेज सबमिट कर. युअर फॉर्म इज सबमिटेड सक्सेसफुल. आणि त्यानंतर सेमिकोलन द्यायला विसरू नका. सो मी आत्ता काय केलेलं आहे, ज्यावेळी मी सेव्ह बटनवर क्लिक करेन त्यावेळी ह्या लेबलला एक टास्क दिलेला आहे की काय कर, ज्यावेळी बटनवर क्लिक करेन त्यावेळी या लेबलची टेक्स्ट प्रॉपर्टी चेंज कर. प्रॉपर्टीजमध्ये जाऊन ही टेक्स्ट प्रॉपर्टी आत्ता सध्या लेबल दिसते आहे, मी ती चेंज काय केलेली आहे बटनवर ॲक्शन दिल्यानंतर युअर फॉर्म इज सबमिटेड सक्सेसफुली. ओके, आता चेक करूया की आपण बटनवर क्लिक केल्यानंतर हे आपलं लेबल तिथं दिसायला चालू होते का. ओके, तर त्यासाठी मी सोल्युशन एक्सप्लोरमध्ये जाईन आणि हा जो फॉर्म आहे राईट क्लिक करेन आणि व्ह्यू इन ब्राउझर म्हणेन. नाव सी हिअर आपलं आत्ता सध्या लेबलचं टेक्स्ट काय दिसतंय? लेबल दिसतंय. ओके, बट मी ज्यावेळी सेव्हवर क्लिक करेन त्यावेळी बघा आपल्याला मेसेज काय आलेला आहे, युअर फॉर्म इज सबमिटेड सक्सेसफुली. सो हा मेसेज चेंज होतो ऑटोमॅटिकली. तुम्ही कोणत्याही लेबलला टेक्स्ट प्रॉपर्टी त्याची ऑनलाईन बटनच्या ॲक्शनवर चेंज करू शकता. जर तुम्ही हा फॉर्म रिफ्रेश केला तर परत तुम्हाला इथे लेबल दिसायला चालू केलं जाईल. ओके, आता कधीही तुम्ही बघितलं असेल एखादा फॉर्म ज्यावेळी आपला रन केला जातो तर युअर फॉर्म इज सबमिटेड सक्सेसफुली हा मेसेज त्या बटनवर क्लिक केल्यानंतर दिसणं गरजेचं आहे, ना की
इथे डायरेक्टली लेबल असं दिसणं गरजेचं आहे. हे लेबल कधी दिसणं गरजेचं आहे, ज्यावेळी मी बटनवर क्लिक करेन त्यावेळी हे जे लेबल आहे हे विजिबल झालं पाहिजे. ॲक्च्युली पहिल्या स्टेजला आहे, ज्यावेळी हा फॉर्म रन होतो आहे त्यावेळी हे लेबल आपलं डिसेबल स्टेजमध्ये पाहिजे. इज इट करेक्ट? सो त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मी डिझायनिंगमध्ये येतो आहे आणि ह्या लेबलच्या प्रॉपर्टीजमध्ये जातो आहे. लेबल प्रॉपर्टीजमध्ये गेलो आणि इथून बघा, इथे तुम्हाला एक प्रॉपर्टी आहे लेबलची विजिबल. इथे बघा विजिबल. ओके, सो ही विजिबल प्रॉपर्टी आता ट्रू आहे. ही विजिबल प्रॉपर्टी ट्रू असल्यामुळं तुम्हाला लेबल हे काय होतं, आता फॉर्म रन केल्यानंतरही ते दिसतं. ओके, सी इथे तुम्हाला फॉर्म रन केल्यानंतरही हे लेबल दिसतं. दॅट्स नॉट अ गुड. ॲक्च्युली हा फॉर्म ज्यावेळी रिफ्रेश होईल त्यावेळी हे लेबल दिसता कामा नये. हे लेबल कधी दिसता कामा आहे, ज्यावेळी मी बटनवर क्लिक करेन त्यावेळी हे पेज दिसायला पाहिजे, लेबल दिसायला पाहिजे. ओके, सो ज्यावेळी मी हे पेज रन करेन त्यावेळी मला ह्या लेबलची जी काही विजिबिलिटी आहे ती ऑफ ठेवायची आहे. ओके, आणि ज्यावेळी मी बटनवर क्लिक करेन त्यावेळी ह्याची विजिबिलिटी ऑन करायची आहे. सो मी लेबलच्या प्रॉपर्टीजमध्ये जाऊन इथे बघा माऊसकडे, सो विजिबल जे आहे विजिबल हे मी आता सध्या काय करतो आहे, फॉल्स करतो. ओके, मी विजिबल फॉल्स केलेलं आहे, म्हणजे लेबलची विजिबल प्रॉपर्टी फॉल्स केलेली आहे. जर आता तुम्ही फॉर्म रन केला, मी सेव्ह केला फॉर्म आणि इथे येऊन जर मी फॉर्म रन केला तर बघू शकता इथं लेबल दिसायचं बंद झालेलं आहे. ओके, आता लेबल ॲक्च्युअलमध्ये कधी दिसणं गरजेचं आहे, ज्यावेळी मी ह्या बटनवर क्लिक करेन. ओके, आपला मेसेज दिसणं गरजेचं आहे. लेबलमध्ये आपण टेक्स्ट प्रॉपर्टी यूज करून मेसेज दिलेला आहे. सो आता मी जर बटनवर क्लिक केलं तर आपल्याला काहीच दिसत नाही आहे. का दिसत नाही आहे, कारण की आपण त्या लेबलची विजिबल जी प्रॉपर्टी आहे ती फॉल्स केलेली आहे. ॲक्च्युअलमध्ये आपण ज्यावेळी ह्या बटनवर क्लिक करेन, आता मला काय करायचं आहे, जी प्रॉपर्टी विजिबल ऑफ केलेली आहे, फॉल्स केलेली आहे, ती प्रॉपर्टी बटनवर क्लिक केल्यानंतर, ओके इथे बघा मी बटनवर क्लिक केल्यानंतर लेबलची जी काय प्रॉपर्टी आपण फॉल्स केलेली आहे तीच प्रॉपर्टी मी बटनवर क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा विजिबल ट्रू केली पाहिजे. ओके, त्या सगळ्या प्रॉपर्टी ज्या लेबलच्या ऑल प्रॉपर्टीज आहेत त्या तुम्ही या बटन क्लिकवर ॲक्टिव्ह करू शकता किंवा त्याच्यावर वर्किंग करू शकता. मी लेबलचं टेक्स्ट जसं चेंज केलं, ऑलरेडी त्याचं टेक्स्ट होतं लेबल 1, बट मी बटनवर क्लिक केल्यानंतर त्याचं लेबल चेंज केलं, युअर फॉर्म इज सबमिटेड सक्सेसफुली. त्याच प्रकारे मी लेबलची विजिबिलिटी फॉल्स केली आहे डिफॉल्ट फॉर्म रन झाल्यानंतर. आता मला काय करायचं आहे, ज्यावेळी मी बटनवर क्लिक करेन त्यावेळी त्या लेबलची विजिबिलिटी ट्रू करायची आहे. सो मी इथे बघा माझा मेसेज पडण्याआधी मी इथं त्याला सांगतो आहे लेबल 1. ओके, तुम्ही डॉट दिल्यानंतर तुम्हाला सगळ्या प्रॉपर्टीज दिसायला चालू होतील. आपल्याला कोणती प्रॉपर्टी हवी आहे, मला विजिबल प्रॉपर्टी हवी आहे. बघा इथं आपल्याला लेबलची विजिबल प्रॉपर्टी दिसायला सुरुवात झाली. मला फक्त काय करायचं आहे, ही विजिबल प्रॉपर्टी घ्यायची आहे, इज इक्वल टू द्यायची आहे आणि त्याची जी व्हॅल्यू आपण फॉल्स ठेवलेली आहे ती पहिल्यांदा मला काय करून घ्यायची आहे, ट्रू करून घ्यायची आहे. आता ॲक्शन काय घडली जाईल, आता ज्यावेळी आपला फॉर्म हा रन केला जाईल, हा फॉर्म वेळी तुम्ही वेगळी प्रॉपर्टी ठेवू शकता आणि फॉर्म रन झाल्यानंतर बटनवर क्लिक झाल्यानंतर त्याची वेगळी प्रॉपर्टी ठेवू शकता. फॉर्म ज्यावेळी आता स्टॅटिक मोडमध्ये आहे, म्हणजेच ज्यावेळी पहिल्यांदा फॉर्म हा रन होणार आहे त्यावेळी तुम्ही इथून प्रॉपर्टी सेट करू शकता. राईट क्लिक करा आणि प्रॉपर्टीजमध्ये जा. इथून बघा मी ह्याला विजिबल काय केलेलं आहे, फॉल्स केलेलं आहे. बट ज्यावेळी मी या बटनवर क्लिक करेन त्यावेळी ती विजिबिलिटी मी ट्रू केलेली आहे आणि त्यानंतर त्याचं लेबलही टेक्स्ट चेंज केलेलं आहे. सो आता ज्यावेळी मी हे पेज रन करेन त्यावेळी तुम्ही पाहू शकता आता कोणतंही इथं लेबल दिसत नाही आहे. बट का दिसत नाही आहे यामध्ये लेबल, कारण की आपण विजिबल प्रॉपर्टी ऑफ केलेली आहे. बट ज्यावेळी मी बटनवर क्लिक करेन त्यावेळी बघा मला लेबल ऑटोमॅटिकली विजिबल प्रॉपर्टी त्याची ट्रू झाली आणि लेबल इथं दिसायला चालू झालं, युअर फॉर्म इज सबमिटेड सक्सेसफुली.
मी पुन्हा हा फॉर्म रिफ्रेश केला, पुन्हा मी सेव्ह बटनवर क्लिक केलं. आता हे बघू शकता आपली परत लेबल दिसायला चालू झाली, विजिबिलिटी परत आपली ऑन झाली. मी पुन्हा फॉर्म रिफ्रेश केला तर स्टॅटिक मोडला हा फॉर्म असताना तुमचं काय केलं जाणार आहे, विजिबिलिटी आता सध्या फॉल्स केली जाणार आहे. ओके, सो हे सांगणं गरजेचं का होतं, कारण की आपण जे व्हॅलिडेशन्स घेणार आहोत हे व्हॅलिडेशनपैकी कोणतंही व्हॅलिडेशन जर ॲक्टिव्ह असेल, म्हणजे एम्प्लॉय आय डी भरला नसेल, एंटर केला नसेल, तर आपल्याला एरर मेसेज जनरेट झाला पाहिजे, ना की आपल्याला मेसेज पडला पाहिजे युअर फॉर्म इज सबमिटेड सक्सेसफुली. युअर फॉर्म इज सबमिटेड सक्सेसफुली मेसेज कधी पडू शकतो, जर तुमचं कोणतंही व्हॅलिडेशन ॲक्टिव्ह नसेल. मीन्स तुम्ही आय डी भरलेला आहात, तुमचा पासवर्ड कन्फर्म पासवर्ड सेम आहे, किंवा तुम्ही ईमेल करेक्ट फॉर्मॅटमध्ये भरलेला आहात, किंवा तुमचं एज प्रॉपर तुम्ही टाकलेलं आहात, ते व्हॅलिडेशन द्यायचं आहे आपल्याला. सगळ्या गोष्टी तुम्ही जर प्रॉपर इन्सर्ट केल्या असतील तरच तुम्ही सेव्ह बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिटेड सक्सेसफुली हा मेसेज दिसणार आहे. आत्ता तुम्हाला का दिसतोय, कारण की आपण कोणते व्हॅलिडेशन आत्ता सध्या या फॉर्मला दिलेलं नाही. बट ज्यावेळी आपण व्हॅलिडेशन देणार आहे, व्हॅलिडेशन मला दिल्यानंतर एखादं व्हॅलिडेशन जरी माझं ॲक्टिवेट असेल आणि त्यावेळी मी सेव्हवर क्लिक करेन, जर ते व्हॅलिडेशन ॲक्टिव्ह असेल, म्हणजे तुम्ही हा टेक्स्ट बॉक्स भरलेला नसेल, तर तुमचा हा मेसेज दाखवला जाणार नाही आहे, युअर फॉर्म इज सबमिटेड सक्सेसफुली. त्या तुम्हाला एरर मेसेज दाखवला जाणार आहे की तुम्ही पहिल्यांदा ते व्हॅलिडेशन रिसॉल्व करा आणि त्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिशनला जा. सो ही स्टेज समजणं गरजेचं आहे व्हॅलिडेशन शिकण्याआधी, की बटन ॲक्टिवेट कसं करायचं आणि बटनला तुम्ही एखादी प्रॉपर्टी देऊन एखादा मेसेज पास करून दाखवणं गरजेचं आहे, कारण की व्हॅलिडेशन ॲक्टिवेट आहे का व्हॅलिडेशन ॲक्टिव्ह नाही किंवा ते फुलफिल झालेलं आहे हे तुम्हाला बटनवर क्लिक केल्यानंतरच समजू शकतं. बट नुसतं बटनवर क्लिक करून चालणार नाही आहे, तर त्यासाठी तुम्हाला एखादी मॅसेज तिथं पास करणं गरजेचं आहे. ओके, सो या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे की कशाप्रकारे आपण बटनचे डबल क्लिक केल्यानंतर ऑन क्लिक इव्हेंट ॲक्टिवेट करू शकतो आणि प्रत्येक पेजसाठी आपल्याला CSचं एक पेज मिळतं आणि ASPXचं एक पेज मिळतं. ASPX पेजमध्ये आपण डिझायनिंग करणार आहोत आणि CS पेजमध्ये आपण C# कोडिंग करणार आहोत, ज्याचा यूज करून आपण डेटाबेस कनेक्टिव्हिटी किंवा अशा प्रकारचे ऑपरेशन्स करणार आहोत. ओके, सो या लेक्चरला थांबूया आणि नेक्स्ट लेक्चरला आपण ॲक्च्युअलमध्ये या फॉर्मला व्हॅलिडेशन देण्यासाठी सुरुवात करू. ओके, थँक्यू सो मच.